राजाराम राऊत आणि या सलीम कुत्तामध्ये काही संवाद झाला होता का? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. कारण का दाऊदचा हस्त काय आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता. हा आता चौकशीमध्ये बाहेर येईल. तुम्ही जो फोटो दाखवताय पार्टी करताना अनेक जण फोटोग्राफ घेताना देखील पाहायला मिळत आहेत. पोलिसांना या प्रकरणाची खबर नव्हती का? आणि आता पोलीस प्रशासन या संदर्भात नेमकी काय सगळ्या चौकशीतून बाहेर येईल ना बाबा. थोडं जरा थांबा. आम्ही तुम्हा लोकांना ट्रेलर देण्याचं काम केलेलं आहे. आता SIT होईल. SIT मध्ये सगळी सखोल चौकशी होईल. आमचा मुद्दा आहे की हा सलीम कुत्ता तर नालायक आहेच, कारण त्याच्या नावामध्येच कुत्ता आहे. पण मुद्दा माझा असा आहे, हे जे काय राजकीय पदाधिकारी आहेत, प्रमुख लोक आहेत, ह्याचा जो गॉडफादर आहे, ह्याचे जे पक्षप्रमुख आहेत, ते पण अशा पद्धतीच्या लोकांवर पार्टी करण्याची परवानगी हे लोकांना देतात का? अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये पार्टी त्यांच्या बरोबर पण मातोश्रीमध्ये होते का? ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. एक लक्षात घ्या, गृहमंत्री साहेबांनी आता SITची चौकशी केली, जाहीर केलेली आहे. सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. फक्त एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे की लवकरात लवकर या सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं. कारण की तो जेवढे दिवस बाहेर आहेत तेवढे पुरावे नष्ट करू शकतो, विटनेसवर प्रभाव टाकू शकतो. मग लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी आणि चौकशी करावी अशी ही मागणी केलेली आहे. धन्यवाद. अभी SIT में बाहर आ जाए. काय काय तो आता विषय दुसरा एपिसोड घ्या ना, परत येतो ना अर्धा तासांनी. तुम्हाला काही झालं तरी पण तुमचा काटा एकीकडे आहे, तुम्हाला गंभीर वाटत नाही. हा ते का, पण ती चौकशी सुरू आहे ना, तुम्ही त्या चौकशीची माहिती घ्या. काय बोला? SIT ना त्याच्या वरच्या स्तराची चौकशी सुरू आहे. तुम्ही जरा ती माहिती घ्या आणि मग माझ्याकडे प्रश्न विचारा. फोन पकडण्या एवढा तो विषय सोपा नाही. मी कशाला मागणी करू जेव्हा चौकशी सुरू आहे तेव्हा? आता केंद्राची चौकशी मोठी आहे की SITची? विद्यार्थी शाळेमध्ये शिकवलं नाही? बाकीचे उत्तर हे देतील. ह्या विषयावर फोकस करा. हे दहशतवादी आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय महत्वाचं वाटत असेल तर मला आश्चर्य वाटतंय. गृहनिर्माण संस्थांना मुंबई मध्यवर्ती बँकेत सलीम कुत्ताचा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे. हा अगर सुधाकर बडगुजर बाहेर राहिला तर देशामध्ये परत 93चा बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो. बोले ये आज विधानसभा में 93 बॉम्ब ब्लास्ट का जो प्रमुख आरोपी है दाऊद इब्राहिम, उसका करीबी सलीम कुत्ता जो लाइफ जन्म टेप में लाइफ उसको सजा लगी है, लाइफ इम्प्रिजनमेंट लगी है. और जब भी वो पेरोल पे था, पेरोल के खत्म होने के आखिरी दिन पे उसने एक पार्टी की और वो पार्टी में उसके साथ उद्धव ठाकरे के शिवसेना का, उबाटा के शिवसेना का नासिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, ये उसके साथ उन्होंने पार्टी की. जो ये फोटोग्राफ में दिख रहा है उस पार्टी के वीडियो भी मेरे पास है. वीडियो में गाने गाए जा रहे हैं, नाचा जा रहा है, दारू की पार्टी चालू है. तो ये सारे का इन्वेस्टिगेशन होना चाहिए, ऐसी मांग मैंने और नासिक के गार्डियन मिनिस्टर हमारे दादा भूसे जी है, हमारे आशीष शेलार जी है और हमारे बहुत सारे सदस्यों ने साथ में मिलकर की कि इस तरीके से टेररिस्ट लोगों के साथ अगर पॉलिटिकल पार्टीज के ऑफिस प्रमुख लोग अगर पार्टी करने लग गए तो हमारा देश और राज्य सुरक्षित नहीं है. और हम सब के मांग के अनुसार हमारे होम मिनिस्टर और हमारे देवेंद्र फडणवीस जी ने, DCM साहब ने इस सारे विषय के ऊपर SIT इंक्वायरी जाहिर की है. जल्दी इस सब चीज का दूध का दूध पानी का पानी हो जाए. धन्यवाद. आता तुम्ही या. सगळ्यांना एक एक कॉपी ही आणि हे माझा काय ह्याचा ही सगळे देतो तुम्हाला. एक कॉप्या एवढं बनवलंय. झाला ना त्यांचा काय बोला? झाला आता वेगळा. तू उशिरा आलास. तू उशिरा आला, झाला विषय. आता हे सेंटर तू थोड्या वेळाने विचार. आता हे साहेब विचार दुसरा विषय. आज मुंबईतल्या 56 म्हाडा वसाहतींवर राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय
शासनानं त्या ठिकाणी जाहीर केला. 56 वसाहतीवर वाढीव सेवा शुल्क